म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ खोकावतोय आणि ही भीतीदायक चिंताजनक परिस्थिती करदात्या वसईकरांची आहे। वसईकरांनी वसईतील भ्रष्ट वसई विरार महापालिकेचं प्रशासन या पूर परिस्थितीमध्ये अनुभवलं आहे। घोटाळेबाज, लुटारू, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा राजकीय खेळ सुद्धा वसई विरार महापालिकेतल्या करदात्यांनी अनुभवलेला आहे। या नाल्यामध्ये गरज नसताना बिनकामाचा फोकलेन जेसीबी चालवून ठेकेदाराचं बिल फुगवून करदात्या वसईकरांचा पैसा ठेकेदाराच्या खिशात लुटण्यात आला आणि ठेकेदाराच्या खिशातून तो पैसा झिरपत कुठे गेला हे वेगळं सांगायची गरज नाही। 5 दिवसापूर्वी हा वसईकर पूर परिस्थितीमध्ये होता। पूर परिस्थितीमध्ये त्याला कोणतीही नागरी सोयीसुविधा वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाला दिली नाही, नगरसेवक त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही। आता लोक नगरसेवकांना घेराव घालत असताना विरोधी पक्ष काढत नाही। नालेसफाईत घोटाळा झालाय याबद्दल विरोधी पक्ष भाजप बोलत नाही। भारतीय जनता पार्टीचे वसई विरार महापालिकेतले नेते केवळ आणि केवळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुण्याईवर वसई विरारमध्ये जगत आहे। पक्षाची विश्वासार्हता सिद्ध करण्याचं धोरण भाजपकडे वसई विरारमध्ये तरी किमान नाही। आज परिस्थिती अशी आहे, पूर परिस्थितीमधून वसई विरारची जनता बाहेर पडली नसताना आज वसई विरार महापालिका 2 दिवसानंतर सर्वसाधारण सभा घेणार आहे। 9 तारखेला सर्वसाधारण सभेचा अजेंडा जाहीर झाला आहे आणि त्या अजेंड्यामध्ये फुटबॉल स्पर्धा, कला क्रीडा महोत्सव, मॅरेथॉन स्पर्धा याच्यासाठी खर्च करण्याला परवानगी घ्यायची आहे वसई विरार महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाला, विरोधी पक्षाला। भाजप हा विरोधी पक्ष म्हणून वसई विरार महापालिकेत सध्या कार्यरत आहे, परंतु भाजपची पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाचा जो निष्क्रियपणा होता, अकार्यक्षमपणा होता, प्रशासनाची जी पालकत्वाची भूमिका असायला पाहिजे त्या भूमिकेत प्रशासन नव्हतं, या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीची न बोलण्याची भूमिका आहे। भारतीय जनता पार्टीचे वसई विरारमधील नेते सत्ताधारी बहुजन विकास आघाडीसोबत मॅनेज आहेत, त्यामुळे वसईतील करदाता सध्या वाऱ्यावर आहे। वसई विरारची वाट बहुजन विकास आघाडीने आधीच लावली आणि भाजपला आपल्या धंद्यात भागीदारी करून बहुजन विकास आघाडीने भाजपच्या वसई विरारमधील नेत्यांची बोलती बंद केलेली आहे। करदात्या वसईकरांसाठी म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावतोय आणि हा अनुभव वसईकर जनतेने या पूर परिस्थितीमध्ये घेतलेला आहे।